तर रुद्रेश्वर संस्थाच्या आहेत वेशभूषा कॉम्पिटिशन तुमकां कितें सांगचें दिसता कॉम्पिटिशना बद्दल? मी रुद्रेश्वर गेली 35 वर्सां अखिल गोवा कांचन बेन ऐकू येतं मला वेदांत कश्यप दिल्या अभिजित नाईक श्रवी सुरत मांडोळकर श्रीराम जीवन विचारपर. तर तुमचो आयच्या दिसा वेशभूषा स्पर्धा जाता रुद्रेश्वर संस्थाची तुमकां कितें सांगचें दिसता? हय ती हो रुद्रेश्वर गेली 35 वर्सां सातत्यान हो कार्यक्रम आमी करत आयिल्ले सर. हो रुद्रेश्वर पणजी आयोजीत आणि अखिल गोवा कांचनबेन पारेख 35वी वेशभूषा स्पर्धा आसा. ह्या स्पर्धेक ल्हान ल्हान भुरगे म्हणजे 3 ते 5 वयोगटा ते 10 ते 13 वयोगटाचे भुरगे आनंदान आणि उत्स्फूर्तपणे भाग घेतात. अशी गेल्ले 35 वर्सां हे करत आयिल्ले सर. आणि सांगपाक म्हाका खूब आनंद जाता की जे भुरगे हांगा पार्टिसिपेट म्हणून पयलीं येताले आज तांचे भुरगे ते जेन्ना पार्टिसिपेट आशिल्ले तांची भुरगीं म्हणजे नेक्स्ट जनरेशन हे स्पर्धेक येवपाक लागले. हे पळोवन आमकां खूब आनंद जाता आणि वर्सान वर्स ही स्पर्धा परत खूब वाडत आसा. तर वेशभूषेची कॅटेगरी कितें आहा आणि थीम कितें आसता? हय कॅटेगरी म्हळ्यार अ ब क अशे 3 आसा. तातूंत भितर 3 ते 5 एक गट आसा भुरग्यांचो. मागीर तसो 6 ते 10 आणि 10 ते 13 असो गट अशे 3 गट आसात. वर्सान वर्स पार्टिसिपेंट तुमकां आसतात. क्रायटेरिया कितें आहा हितून पार्टिसिपेट जावपाक? पार्टिसिपेट म्हणजे हाजे न्ही राष्ट्रीय आमचे जे हिरोज जे जावन गेल्यात ते हिरो फ्रीडम फायटर्स म्हणजे हिरोज आमचे हिरो फ्रीडम फायटर जे जावन गेल्यात तांची वेशभूषा स्पर्धा. तांणी जे कितें शिकून आयले तांचे कितें केलां पळय तें लोकां समोर मांडप आनी ते फुडल्या जनरेशना भितर पावप हो जो क्रायटेरिया आसा आनी हो थीम आसा. ह्या फावट टोटल पार्टिसिपंट कितके आहा? न्ही ह्या फावटी म्हाका दिसता 50-60 तरी आसतले. ते पावसा लागून थोडे कमी जाले आमचे नाल्यार जरा एक 100 नाल्यार 70-80 तरी आसतात आमचे इतले. रुद्रेश्वर संस्था जर तुम्ही आणि कितें आयोजीत करता? आयज तो प्रोग्राम तुमचो जाला आनी कितें हय आयोजीत? रुद्रेश्वर हे फक्त नाटकां लागून ना हे इन्स्टिट्यूशन आसा. इन्स्टिट्यूशन म्हळ्यार गोमंत स्वर मागीर हो आमचो इंग्लिश सिंगींग कॉम्पिटिशन. तो दर वर्सा आमी ट्राय करता हितून कितें वेगळे करपाक. लास्ट वर्सा तो गव्हर्नन्स स्पर्धा आसलो. ह्या वर्सा तो हिंदी कराओके सिंगींग कॉम्पिटिशन आसलो. सो तशें आमी 15 ऑगस्ट करता. आमी गुरू अभिवादन करता. गुरू अभिवादन आमचेच गुरू न्हू क्लबातले ना तर आमी अशे 5 गुरू अशे आमी इलेक्ट करता आनी तेंच्या घरा वचून तेंचो आमी सन्मान करतात. तो एक कार्यक्रम आसा. तशें आमचे अनेक खूब कार्यक्रम आसा. मागीर एक्चुअली मेन म्हणटा तो आमचें नाटक अ गटान आमी पार्टिसिपेट करता. ब गटान आमी पार्टिसिपेट करता. प्लस ह्या वर्सा आमी लास्ट सेल नाटक आमी मुंबय वचून सुद्दां आमी परफॉर्मन्स केल्लो आनी रत्नागिरी आमी परफॉर्मन्स केलो. थंय आमी इनाम जोडलेलें आसा. आणि तशेंच आनी रुद्रेश्वर क्लब हो आमची एक्टिवली सोशियो कल्चर इव्हेंटान आमी एक्टिवली पार्टिसिपेट करीत आसता. आनी दॅट्स द बेस्ट थिंग अबाउट रुद्रेश्वर. वार्षिक तुमचो वेशभूषा भायर जातालो आझाद मैदानाचेर. ह्या फावट तुमी भितर गेला पावसाक लागून आणि तुमकां ह्याचेर कितें सांगता दिसता? पावसाक लागून कितें त्रास जाता? पावसा लागून त्रास म्हणजे आता पावस कोण कंट्रोल करू शकना. सो आमचो तो प्लॅन ए आसता आमचो भायर करपाचो. स्तंभ आसा आमचो तेजे समोर करचो आनी तो ना जाल्यार आमी ट्राय करता की आयएमबीन करपाक. पण ह्या वर्सा कितें जालें की मिनिस्टर ऑफ आर्ट एंड कल्चर हो इव्हेंट आसलो. तेंच्यांनी आमकां हो प्लेस दिलो आनी आमी तुमचे कडल्यान परमिशन घेवन आमी विचारलें का वी कॅन परफॉर्म करूं शकता काय. तेंच्यांनी ओपनली आमकां चान्स दिलो भितर करपाक. कांय प्रॉब्लम येयली ना पावसा खातीर. कित्याक भितर केलो की पावसांतल्यान आमी पळोवंक शकता की अशें आतांच पावस येयलो पळय आनी आमी आतां सोमते भितर येयले. थंय कितें प्रोग्राम आसलो थँकफुली आनी लकीली तुमचो इवनिंग काय प्लॅन नासलो. सो आमी भायलो प्रोग्राम भितर शिफ्ट केलो. आणि तसंच पळोवपाक म्हणटा स्तंभा कडेन करप खूब बरें दिसता. काही इतिहासीक फील आसा. त्यामुळे हो आमचो कॉन्सेप्ट आसा एक सिंबॉलीक कॉन्सेप्ट आसा की ते ज्या लोकांनी गोंयचे लागून मरण पावले तांचे समोर आमी तांचे सकयल तांचे पायथ्याशी आमी हे करतात. हे एक वेगळो आनंद येतालो. रुद्रेश्वरान सद्याक एक्टिव्ह मेंबर्स कितके आहा आणि आता 5 महिने उरले आमी दुसऱ्या वर्सान एंटर जावपालो आनी कितें एक्टिविटीज घडयतले तुमी? तशें आमचे कडेन 80-90 रजिस्टर्ड आसात. पूण एक्टिव्ह मेंबरांचे 30 एक रजिस्टर्ड आसात. बाकीचे सगळे येवन वचून आसा भितर. आनी जेन्ना जेन्ना आमचे प्रोग्राम आसता तेन्ना हे लोक सगळे येतात हे करतात ते करतात. पूण एक्टिव्ह मेंबर ऑन म्हणटा एक्झिक्युटीव ग्रुप असो आमचो 20 ते 25 मनशाचो एक्टिव्ह ग्रुप आसा. ते रेग्युलर आमची मिटिंग्स जातात आनी तशें आमी प्रोग्राम आसा तशें बरोबर सगळे जाण मेळून बसून आखतात आमी.
हेच्या फुडें एक्टिविटी म्हटल्यार आमकां खंयचे नाटकाचो मागोवणी येयली जाल्यार आमी नाटक करता. अदरवायज डायरेक्ट ब गट नाल्यार अ गट स्पर्धा फुडली जाता ती मागीर फॉलोड बाय ब गट. तशें मागीर ते जातून मागीर आमी संगीत नाटकांनी पार्टिसिपेट करतले. प्लस आमी ट्राय करता गोंयच्या भायर खंयसर आमी परफॉर्म करतले जाल्यार अ गट समज स्पर्धा जिखले जाल्यार आमी परत तर सगळ्यात पयली एक स्पर्धक मराठी म्हाका दिसता परीक्षेक तयार आसा. महाराष्ट्रात थंयसरूय आमी पार्टिसिपेट करतले. सो हो सध्या इव्हेंट आसा शेड्यूल. साहेब आयज 15 ऑगस्ट 18th इंडिपेंडन्स डे. तुका मेसेज कितें आसतलो युथांक स्पेशली? युथांक स्पेशली हेच मेसेज आसतलो की 15 ऑगस्ट जरी तुमी सगळ्यात पयले सोशली एक्टिव्ह ना 15 ऑगस्टाक अशें एक्टिव्ह जा की फुडल्या जनरेशनाक मोटिवेट करपाक कितें प्रोग्राम इव्हेंट करा. तांकां महत्व सांगा. तांकां दिसता की इंडिव्हिज्युअली काय जायना जाल्यार ओपनली तुमी रुद्रेश्वराक जॉइन जावं शकता. तुम्ही डायरेक्टली कॉन्टॅक्ट करा. आमी फेसबुकारूय आसा, आमी इंस्टाग्रामाचेरूय एक्टिव्ह आसा. तुमकां कितें दिसता केन्ना खंयच्या एक्टिविटीन इन्वॉल्व जावं की डायरेक्ट आमकां कॉन्टॅक्ट करा. आमी दर म्हयन्यान दर 3 म्हयन्यान कितें ना कितें आमचो सोशल कल्चर इव्हेंट आसता. सो तांकां एक्चुअली पार्टिसिपेट करूं शकता. हम दुश्मनों की पंक्तियों को छीनते हुए आगे बढ़ेंगे, वरना शहीद हो जाएंगे. तुम मुझे खून दो, मैं तुम्हें आजादी दूं. दिल्ली चलो. जय हिंद, जय भारत. वासिलो वेदांत कश्यप, सुभाषचंद्र बोस आणि फुडल्या सुवातेचेर येता आदित्य अभिजित नाईक जावं झांसी की राणी. आदित्य अभिजित नाईक सॉरी दित्य सॉरी She's got Aditya Ditya. Only Ditya Abhijit Naik. वयोगट 10. झांसी की राणी. नमस्ते, मेरा नाम विद्या अभिजित है. मैं झांसी की रानी लक्ष्मीबाई प्रतिज्ञा करती हूँ, जब तक मेरे शरीर में रक्त है मैं पूर्ण निष्ठा से झांसी की सेवा करूंगी. जब मेरी मुक्ति होती है तब विजय बड़ी होती है. मैं लड़ूंगी ताकि आने वाली पीढ़ियों को अपना जीवन आजादी से जिए. मैं वो बचा लूंगी जो हर भारतीय के दिल में जिंदा रहूंगी. भाग तिरंगी भाग, मैं मेरी झांसी किसी को नहीं दूंगी. हर हर महादेव, हर हर महादेव. हॅलो, हे आशिल्ले दित्या अभिजित नाईक. फुडल्या स्पर्धाक हांव आपयता श्रवी सूरज मार्दोळकर. श्रवी सूरज मार्दोळकर जावन आसा झांसी की राणी. चेक द माइक. आदरणीय प्रधानाचार्य जी, शिक्षक और मेरे प्यारे दोस्तों, आप सभी को स्वतंत्रता दिवस की शुभकामनाएं और सादर प्रणाम. मैं श्रवी सूरज मार्दोळकर आज आपके सामने साक्षात झांसी की रानी लक्ष्मीबाई बनकर खड़ी हूँ. जब तक मेरे शरीर में रक्त की आखिरी बूंद है मैं अपनी झांसी की रक्षा करूंगी. मैं अपनी झांसी किसी को नहीं दूंगी. हम लड़ेंगे ताकि आने वाले पीढ़ियां अपनी आजादी का उत्सव मनाए. हम युद्ध के मैदान के पीछे नहीं हटेंगे क्योंकि हमारा विजय निश्चित है. बुझेले होलों के मुंह हमने सुनी कहानी थी. खूब लड़ी मर्दानी वो तो झांसी वाली रानी थी. हर हर महादेव, भारत माता की जय. जय हिंद. आता हे येऊन गेले श्रवी सूरज मार्दोळकर आणि फुडल्या स्पर्धकाचा शिवांश विशाल परब. शिवांश विशाल परब
स्पर्धक क्रमांक 4 Morning, everybody. Happy Independence Day. My name is Shivam Shishal Param. I study in UKG. My school name is already High School. Great man, Lokmanya Tilak. He was also called Bal Gangadhar Tilak. He was a great freedom fighter, teacher, and social reformer. He was born on 23rd July 1856 in Ratnagiri. He started newspapers like Kesari and Maratha. He started Ganesh Chaturthi and Shiv Jayanti to bring people together. या देशाच्या मातीत जन्म झाला आहे माझा आणि हा देश माझा आणि माझाच राहणार. मी शेंग खाल्ले नाही, मी डफले उचलले नाही, असे शब्दात सांगणारे होते लोकमान्य बाळ गंगाधर टिळक. जेव्हा भारत इंग्रजांच्या तावडीत होता तेव्हा अनेक अत्याचार काम करत होता. तेव्हा एक सिंहगर्जना झाली. स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी गमावला घास. या सिंहगर्जनेने सारा भारत पेटून उठला. नेहमीच ऐका गोष्ट घोडा सिंहाची, ऐका गोष्ट मुलांनो सिंहाच्या मांसाची. बाळ टिळक त्यांचे नाव रत्नागिरी जन्मगाव. भरपूर दिशा आठवण, लाल पगडी डोक्यावर, पाण्यातून एकदा कपाळी गंध छानदार. गीतेवर पुस्तक लिहिले, वरांना घाण करले, असे टिळक महापुरुषात. त्यांना माझा नमस्कार. जय हिंद, जय भारत, वंदे मातरम, वंदे मातरम. हॅलो वंदे मातरम